2च दिवसात तुझी लई जीप चुर 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 चालायला लागली. हा 2च दिवसात 2च दिवस गेली कामाला तू. हा झोपूनच खायली ना. एवढा दिवस काय करत होती? झोपूनच होती की. जीप तुझी लई चालायला लागली 2च दिवसात. फक्त 2 दिवस. ओनली 2 days. खाती रे देवा, ही मार खाती आज. रोहन कधीपासून म्हणायले पप्पा ह्याला झुडपूनच काढ म्हणे. ही अशी का करायला लागली मम्मी, अशी का करायला लागली कधीपासून म्हणतोय मला. पण मी कंट्रोल करायला लागलो. हा काय 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 बोलली? कर 5 मिनिटात म्हणजे काय 5 मिनिटात करू? नुसता भात. गॅस भरून आणायचं, मी तर लाकडं आणायचं. इतक्या दिवस काय झोपलेले होते. ती काढायचं आणि त्याला असं लाकूड ओलं का होईना, धुपत का होईना, पण लाकूड जळतंय. ही मन आहे पहिल्यापासून. तसल्यावर होत नाही तर कसल्यावर करते? मला येत नाही कसल्यावर स्वयंपाक करायचं. कसल्यावर येतंय मग? चला लाकूड आणायला म्हणल्यावर नको. मासा आणायचं. हाय ते आता तुला बोलतो पण तू रडशी. लढाई काढ असतो तू ही करणार. सरक तू बाजूला त्रिशा. इकडे हो. हो इकडे ये. जास्तच आवाज वाढवायला लागली. उपकारच करल्यागत करायला लागली तू तर. 12 महिने आम्ही सांभाळतो तेव्हा नाही दिसत. 12 महिने झोपी घालून होती तर आईचं गिळान माझं. हो तू बनवलेलं मला खायला पण नको. कोण एवढ्या दिवस तू ऐक माझं मी काय म्हणतोय ते. फक्त 1 महिना. मी काय म्हणतोय आता ऐक. तू बनवल्यालं मला खायला नको न मला काही नको. पण तुझी जर किटकिटन आवाज निघाला तुला मग सिव्हिल मध्ये पण ऍडमिट करणार नाही. विचार करू नका, उद्याचा पण विचार कर. उद्या पण नको ना परवा पण. मी उद्या सकाळी निघून चाललोय. मी उद्या सकाळी चाललोय. आता कसं 6 दिवस मस्त आठवडाभर फिरून आलो का नाही. असाच मी आता उद्या अजून चाललोय. बहिणीकडे चाललोय माझ्या मी. बघ आता तुझं तू जाऊ वाटलं. जा राह अकर काय पण कर. हे असले शब्द आपल्याला पटत नाहीत. आल्या आल्या किरकिर किरकिर. मग काय काढायचं? हा काय काढायचं? घरात पाणी एक घागरी सांडायचं आणि घरात ठेवायचं. पाणी सांडलेलं आहे का? तर ती पोरगी पाणी पिती पळत जाती खाती पिती पाणी सांडती. मग बारकी आहे तसे ठेवायची. हा आल्यावर मी ऐक मला जोर आलेला आहे. तिथनं आल्यावर काय तिथं झोपून आलेले असते. तिथं आल्यावर मग जोर करायचं नाही. मग आता त्यात काय मी काय करणार? थांब ग, ओरडू नको वाजवू नको. मार खाशील बघ तू. चुप. आता ती पोरं जेवायचं सोडून द्यावं काय त्यांनी? खाया प्यायचं सोडून द्यावं. मग भांड्या धुवायचं तुम्ही. काय झालं? भांड्या धुतल्यावर मग खाती तू बरोबर. गपकी उग खाशील. रप म्हणे देईल चापट मी. ताव 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 ताव. उपकार केल्यागतच करायला लागली. जा वाटलं जा. अकर काय करायचं ते कर. निघायचं असेल आई बापाकडं. दुसरं काय काम कशासाठी करायली मी मला माहित आहे. म्हणजे काय विषय तुझा? ते गवत म्हशी समोर टाकी आधी. हाय तू तिथनं काढून त्यात ठेवलंय सगळं. अगं गवत हाय म्हणलं तर आता मला माहित आहे का तुला माहित आहे? हाय तू गवत तिथून आणलंय. त्या तिथं आधी होतं सुकलेलं ते आणि ते आता खाली टाकून दिलं तू. आता ती पाटी टाकून देशील तेव्हा बघ हाय का नाही.
हा मुद्दाम असं मी माग व्हिडिओ चालू होता की मुद्दाम आता चूक आपली दिसल. सगळं साईडला माझं डोकं फिरून कामाचा जोर तिथं आमच्यावर येऊन काढते काय मग ताण पडलेला. लयच बोलायला लागली. ग बसती का नाही तू आता? ग बसती का नाही? दिवसभर माझं डोकं खाऊन टाकलंय. आता पण असंच. ही बाई एक तशीच सरक 17 बाऱ्या ती पोरं खात्यात ठेवत्यात. मी काय बघत बसलोय त्या पोरीला बघू का तुझी भांडी बघत बसून? हा काय झालं आता बघ. आल्या आल्या कसं करायली रोन ती आपल्यावर काय करती? इकडं तोंड कर की तुझं. ए पोरा मला कधीच बोललाय तो पप्पा हे अशी का करायली आपल्यावर उपकार करायली काय? ह्याला झुडप ह्याला दे चपक. सत्य लाईट आली तेव्हा म्हणजे मारावंच. आज खाणारच आहे रन ती. तिचा शब्द तर निघू द्या आता. खाणार काय? खायला मिळाल्यावर खाणार तुम्ही. मी खात नाही. तू मला बोलली ना आता माझ्या पाया जरी पडले ना जेव्हा मी जेवत नाही. मला एकदा माझं सटकलं की सटकतंय. सकाळी मी दिसणार पण नाही. सकाळी लातूर सीधा मी आता पण निघून जाईल. माझा नाद करू नको. माझी काय पाय तुटली. त्याला कशाला घेऊन फिरतो रे? ये इकडं. त्याला त्याच्या घरी पाठवून ये इकडं. चांगले नाहीत ते लोक. टॉवेल तर न्यायचा तोंड तर धुवायला. लय केस आहे तुझे असे उडायलेत की वित दोन वित हवेत म्हणून असा शायनिंग मारायला. टॉवेल ना तोंड पूस. हा तोंड पूस. त्या टी शर्टवर पाणी येतंय. कामवाली बाई सारखं गपचूप घरात राहायचं काम करायची. पुढं उलट सुलट बोललं पायाखाली. मस्तपैकी भात बनव. दादाकडनं आणलेला तो वहिनीनं पाठवलेला भात आहे ना, तांदूळ आहे ना, तो बनव. आणि मस्त एक पातळ अशी भाजी बनव. पातळ भाजी भात मिळतोय सगळ्यांना बरोबर मिळतो. आणा लाकडं बनवते ते ओढून आणायचे आणि सुकून पेटतंय बरोबर. मी बघतो की चुलीजवळ मीच बसणार आहे पेटवायला. आण तर आधी तुझं होऊ दे आधी काम. मग ते आण मी पेटवतो. आणि नाही पेटलं की तुलाच पेटवतो. नाही पेटलं तुमचे पाय पेटवणार. हां बरोबर. लाकडं तर पेटत नाही ते ओले. पाय पेटव. उद्या पुन्हा हात पेटव. बोल ना. लाकडं आणायला तुझ्या तोंडाला आग लागू नये. मला जर बोलले ना तू माझ्यासाठी मेली मी तुझ्यासाठी मेलो. तू मला बोलली ना तर मग तुला दाखवलं आता माझा हात. काय दाखवायचं?